हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग करतोय. पण पप्पा इकडे का असतं ते? हे काय कचरा एवढा करून ठेवलाय? मी नाही केला बाबा. बघा किती तंबाखू, किती घाण केली आहे. तंबाखूने ते खाल्लं ना सकाळी ठोवर त्याचं. मम्मी फॅन बंद कर. आणि या लोकांचं या युजल भांडण चाललंय. पप्पांनी तंबाखू खाल्ली वाटत. ठोस खाल्लं त्याचा कचरा आहे. टोस्ट टोस्ट ठोस खाल्ले ना त्याचं किती कचरा आहे. कचरा आहे. बघा किती कचरा आमच्या घरात, एवढा कचरा. आणि गाईस आम्ही फ्रूट आणलेले, तुम्हाला मी दाखवलं असेल. तर आता मस्त सकाळी, आज संडे आहे तर लवकर उठलोय. लवकर ना लेटच उठलोय. संडे तर कपाट येणार आहे. हा, आज आमचं कपाट वगैरे येणार. आम्ही कपाट कलर मारायला दिलाय, कारण ते कपाट खूप गंजलेलं होतं एकदम. बोललो आणि एकदम मजबूत कपाट होतं आमचं, एकदम जुनं कपाट होतं. मम्मी किती वर्ष झाले आपल्या कपाटला? 16 वर्ष झाले आमच्या कपाटाला. तर आता बोलो कपाटचं जरा कलर वगैरे करून आहे, तर उगाच गंजून बिंजून खराब होईल. तर आता माझ्या भावाने पप्पांना व्हिडिओ कॉल केलाय, म्हणजे कपाट दाखवण्यासाठी तो दुकानात गेलाय. तर मी तुम्हाला दाखवते, थांबा. हे काय चालू झालं? कट केला का त्यांनी? कट केला त्याने कोण? कट नाही केलाय मग कट केलाय. आणि त्याने मोबाईलच कट केला आता, म्हणजे व्हिडिओ कॉल कट केला, मोबाईल नाही कट केला. आणि तुम्ही बघू शकता इकडे पोरं क्रिकेट वगैरे खेळतात. ते आपल्या हे बघा, हे ना मी नवीन फुल आणलं, काय माहिती कुठलं आहे. गुलाब. मम्मी कुठलं फुल आहे? छोटं गुलाब आहे. आणि तुम्ही बघू शकता की इकडे थोडं पांढरं, म्हणजे पिंक पण एकदम व्हाईटवाला आलंय. आणि इकडे बघा एकदम लाल लाल आलं. आणि हे फुल तर बघा आपलं एकदम कडक दिसते. तर अशा आमच्या झाडाला नवीन नवीन फुलं येत असतात, आणि आम्ही नवीन नवीन झाडं वगैरे आणत असतो. आणि जास्वंद आला पण मी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी रोज फुल येतं. आता एक कळी आली आहे बघा, इकडे एक कळी आली आहे, तर वाटतं या मंगळवारी येईल. तिकडे पण एक कळी आहे. आणि माझा भाऊ बघा सारखा व्हिडिओ कॉल करते. पप्पा असे मला बघून स्माइल देतात. सगळं व्यवस्थित केलं? केले का रे? हे बघ. तर आता माझा भाऊ दाखवतोय कपाट आमचं किती झालंय ते. आणि आम्ही साफसफाई पण काढली होती. आणि काल मी बिर्याणी बनवली होती, तुम्हाला म्हणजे मिनी ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच. बट त्याच्या अगोदर हा ब्लॉग येणार आहे. हे बघा, ही बिर्याणी एकदम फर्स्ट क्लास केली होती. आता मी याच्यामध्ये थोडा भात मिक्स केला, कारण मसाला म्हणजे जास्त झाला, तर बोललो जरा भात वगैरे टाकतो. आणि गाईस आमचे 4 मासे होते, ते 4 पैकी फक्त आहे बघा एकच मासा उरला. आता हे मासे काय माहिती सारखे, म्हणजे एवढं सगळं त्यांना खायला पियाला देऊन पण काय होते. आणि या लोकांनी बिस्तरा पण असाच ठेवलाय. हे बघा, कपाट आमचं नाहीये, तर एकदम इथे कपाटाचं सामान वगैरे ठेवले बघा. कपाटामध्ये जे कपडे होते ते आता इकडे बाहेर ठेवले. एकदम अडचण अशी झाली. आणि हे लोक बघतात कपाट आमचं, बघतात कपाट व्यवस्थित आहे ना खाली वर. आता तुम्हाला कपाट आल्यावरती डायरेक्ट दाखवतो. चाय बनवतो, कारण मम्मी तर खाली गेली कपाटाच्या इकडे. पप्पांना विचारतो चहा पिणार आहे का. पप्पा चाय पिणार आहे का? हो. तर पप्पांना आणि मला मस्तपैकी गुळाचा चहा बनवतो. मी गुळाचा चहा कसा बनवलेला ते पण शॉर्ट्स मध्ये टाकलं होतं. तर आता बनवतो आणि डायरेक्ट तुम्हाला पिताना दाखवतो. काय आता आम्ही चाय पितोय मस्त गुळाचा. पप्पा चाय कसा आहे? मस्त. आता आम्ही मम्मीला संत्री जाळतो. मम्मी आता बाहेरून आली. आंबट आहे ते. मम्मीला चाललेली आहे आंबट संत्री. मी ते तोंड बघा. काहीच आता आम्ही बेड मधून काहीतरी सामान काढत होतो, तर एवढा तो गादी जड, बाप रे. हे बघा एवढी जड गादी ना, अक्षरशः खूपच जड गादी. हे बोललो जरा इकडे म्हणजे हे इकडे गेलेलं, तर हे असं खेचत होतो, तर हे पूर्ण बाहेरच निघलं. काय माहिती काय सीन चाललाय यांचा. आणि माझा भाव बघा येतच नाही. खाली पडली. अरे तुम्ही लोक ना यार, शपथ डोक्याला ताबा द्या. हे उचला, हे टाका. त्याची ऍक्टिंग चाललंय का फुल.
असं करा हा ना, तर आता हे आम्ही इकडे सरकवतो. अरे तू सरकव ना तिकडूनच अरे, एकटाच. त्या उषा टाकू दे, थांब मला. उषा टाकू दे. कुठल्या उषा? हे तू हे बघ, ह्या दोन उषा आहेत ना, कुठे गेले? ही एक उशी, इथं एक चॉकलेटची, फेकून द्यायची का ठेवायची आपल्याला? हे सगळं नाही, सगळं व्यवस्थित होते. पप्पांमुळे पप्पाने याच्यात खजिना ठेवलेला. करणला सांगितलं उचला, सगळं नाके नऊ केले आणि स्वतः जाऊन अजून एक झोपले. उशी आहे ना, अशी अशीवाली अजून एक उशी. सरको सरको सरको. हा आता बरोबर बसलं. ते गादी घे ना. अगं बाबा. चाल अजून सरको. अरे मला तिथं उषा ठेवायच्या होत्या, उषा. ए गप. उषा. अरे गप बस. उषा ठेवायचे. अरे ते बघ, चांगल्या उषा आहेत, त्या फेकून द्यायच्या. अरे मग ठेव ना याच्यात मम्मी. त्याच्यात जागा नाही, तिकडे सगळं रिकामं पडलंय. अरे मग तुम्हाला समजत नाही का आधी याच्यामध्ये ठेवायला पाहिजे ना. ठेवायच्या आहेत, उषा कर. ठेवायच्या, शोधायला. अरे आधी याच्यामध्ये ठेवायचं ना मम्मी. काय तू पप्पा पण. बोलले, मी त्यांना बोलले हे तिकडे ठेवू. का आता काय हे एक तर बघा ना, एवढीशी जागा याच्यावरती उभं राहून आम्हाला सगळं करावं लागतं. आमची खालत पसली एक होते. या मम्मीला काय नसते, बसून असते. हे काम करतील. हा बघा याचा सीन बघा. एवढी चल चांगली चल हे बघा. हा हे सगळं खाली ठेवलंय. जे नाही पाहिजे ते इकडे ठेवायला पाहिजे ना. मी काय जे बोलतो? नाही पाहिजे ते इकडे ठेवलंय मी काय आणि जे बोलतो? पाहिजे ते इकडे ठेवलंय. मी काय बोलतो, मम्मीला ठेवायचं काय इकडे याच्यामध्ये? दाखव. एवढे चांगल्या उषा कशाला मम्मी. ठेवायच्या? आता ठेव बाकीचं काय पाहिजे. हे मम्मी हा. एक काम करू ना, ऐक. हे कर्णाला टाकू याच्यामध्ये आपण. थांब. आई गाडी. इसको फटके देना पडेगा. संत्री खातो. जाम problem. या पोरांनी ना हे काय बघितलंच नाही, यांचं काय फेकायचं नाही. नुसते अरे शांत तुला बसायचं. सांगितलं तेवढं कर ना पटापट. टाक ना बाबा, काय काय टाकायचं. अख्खा सुट्टी म्हटली का आमची सुट्टी मागे म्हणजे न्यू इयरची पण सुट्टी होती ना. या मम्मीने या कामामध्येच आमची सुट्टी घालवली आणि आता संडे आहे तर आता पण याच्यामध्येच घालवली. रविवारी म्हणजे मला सुट्टीच होती सॅटर्डे आणि बर्थडेला पण मी सुट्टी घेतली होती. बट माणसाला आराम पाहिजे की नाही. मी बोलते माझं ऐका, ह्या दोन पोरं काही कामाची नाही. तर भेटूया पुढच्या किती ब्लॉगमध्ये. दिवस झालं हे पसारा पडले, स्वतःच स्वतः बघत नाही, काय नाही, मम्मीला दोष देतात. दोष नाही, आमची मम्मी डेंजरच आहे. डबल काम करायला लावते. डेंजर नाही, एकट्याला ते उचलत नाही. आता किती चला आता पटकन करू आपण. आमच्या पोरांना ठेवलं. पोरांना काय नवीन तेव्हा देता महागाई वाढेल ना. काय नाही महागाई वाढत, हे नाही बघितलंय. फेकून द्यायचं, यांचं सगळं कचरा इतकंच आहे. हे बघा हा बोलतो आमचा पॅड याच्या पोरांना पाहिजे. हे बघा एवढा कचरा करून ठेवला. अरे पाळा. अरे मम्मी कर पटकन, उभे आम्ही पकडून. काय अरे मम्मी ते बोलणार सगळं बाबा? अगं पोरी ते सगळं कपाटामध्ये जाणार. ते कपाट येऊन ते रिपेअर होईल. अरे कपाटात काय पाईप तर जाणार गाईस का? मी पाठून म्हणजे मोबाईलच्या जवळून बोलतो म्हणून माझा आवाज एकदम मोठा येतोय. ओरडत नाही. पाईप कुठे जाणार आहे? कपाटात जाणार आहे का पाईप? पाईप इथंच ठेवायला लागेल ना. याच्यात पाणी पिणी तर नाही ना बाबा, नाही तर भरून जाईल. पाणी नाही, कधीच खाली आपल्याला. नाही तर काय सीन व्हायचा की याच्यामध्ये पाणी आणि आमच्या बेड मध्ये पण पाणी यायचं उगाच, मग बेड पण खराब व्हायचा. मम्मी हे बाहेरच ठेव मी तर बोलतो. कशाला? अरे पाणी पिणी थोडं तरी पडलं तर बेड खराब होईल. अरे त्यात पाणी नाही, तो किती दिवसाचा बुरिका नवीनच पडलेला तुला आहे. सांगतोय, हे मी खाली ठेवतो, गादी वरती येईल आणि मी चालू टीव्ही बघायला. एन्जॉय संडे. तुझं काम करतेस आता चांगलं. अरे मग मी सगळं केलंय. इकडचं सामान इकडे ठेवून अरे राहा. कशाला एवढी मेहनत करते. पप्पा काय बोलले, कपाट आल्यानंतर आपण आपले आपले व्यवस्थित कपडे ठेवणार अरे आहे, तेव्हा गोधड्या रिटर्न आहेत, काढू. गोधड्या. त्याच्यात कपडे ठेवायचे आहेत, मोठे दुसरे कपडे त्याच्या मग ठेव हे गोधड्या. खाली, मी उतरतो खाली. तर कधी पूजेला सामान ठेवायचं झालं तर इकडेच ठेवू ना, इकडूनच उचलू. हे काय गरज आहे उचलायची? ठेव मग हे खाली म्हटलं. जरा ऐकत जा, दिमाग नाहीये स्वतःला. हे मग मला दे. हा. यांचं असंच भांडणं चालू असतं. सोडतोय. ते पप्पांना बोलले इकडे टाका, ते मी इकडे टाकून दिलं. अरे पप्पा काय तुला घरात कामाने केले, नवीन घरात पण कामाने. माझ्याशिवाय इकडे काही काम नाही होते. एकमेकांना बघा कसे दोष देत असतात. हे बघा पॅड आमचा तुटला. बस झालं ना एवढं पकडतो का? ते इथं राहू दे. हे बघा गाईस, एवढं असं सामान एकदम गच्चाळ करून टाकले. कशात? त्याच्यात काय नसतं, काय ना काय भरून ठेवलंय. आता कसं दिसतं तुला? आणि या बिल्डिंगचं बाई काम चाललंय, एवढा आवाज आम्हाला एकदम त्रास होत असतो सारखा. तुला त्रास होतोय का? हा. ठीक आहे. तर गाईस आम्हाला आता गावीची म्हणजे आम्ही ट्रिप वगैरे प्लॅन केली. आम्हाला देवदर्शनासाठी जायचंय 3-4 ठिकाणी. तर गावी पण जाणार आहे. आमचं गाव सालगाव आहे. सालगावला जाऊन आम्ही आमचा म्हणजे आमचा जो खेड मंचरला जाणार आहे. खेड मंचरला जाणार आहे आणि आमचा जो देव आहे तिकडे जाणार आहे. लिमगावला. हा लिमगावला वगैरे जाणार आहे. सोलापूरला पण जाणार आहे काहीतरी, पुण्याला पण जाणार आहे. नाही, सोलापूरला नाही जायचं. सोलापूरला ना जाणार, कॅन्सल. तर गाईज पप्पांनी माझ्या बॅग आणली अशी
तर आधी बोलत होती की ही बॅग काय पुरणार आहे, कोणाला कपडे ठेवायला पुरणार वगैरे नाही, तर आता बोलते ती बॅग माझी आहे. मी फक्त एकटी घेऊन जाईल. एकटी कशी काय मम्मी, एवढी मोठी बॅग आहे ती. ती चेन लावायची आणि अरे पण ती बॅग किती मोठी मम्मी, ती बॅग केवढी मोठी. ती मी घेऊन जातो, ती आमच्या दोघांना होईल, तुझ्या एकटीला तू काय घेऊन जाणार असं. अरे दोघांचे कपडे नाही हे बघ, बसत. तुला गावाला सांगतो. घेऊन जाऊ. कॅमेरामॅन मी सांगतो तुला, आम्ही मी सांगतो बसवतो. तुला, ही बॅग तू आणि पप्पा घेऊन जावा. जुन्या काळात बॅग चांगले उठून ठेव चल. आणि नवीन आम्ही घेऊन जाऊ. आमच्या पप्पा एवढे- नवीन बॅग आम्ही घेऊन जातो, यांना जुनी हे बॅग. बघा बोलली हे सामान तिकडे टाकू, आता बोलते हे हे काय सामान एक उचलून घेतलंय मी. नंतर मम्मी चल ना. ती गोधडीतून दे. कसं पडते. जा गोदडी घेऊन. नाही इकडे ठेवायची. अरे तिकडे कशाला ठेवायचे. हिचं एवढं काम नाही ना बाळा, हिला कुठं आपण घेतो. अरे मम्मी चल पटकन आवर, जे करते ते पटकन कर. हे असं का होतं, हे असं का होतं काय माहिती. कमेंट करून सांगा तुमच्या घरी पण असं असेल तर हे असं होतं का कामाला फसवणं बटन नाही. बिटन लाव. पुढे लाव, पुढे लाव. पुढे ढकल थोडं. हा पुढे ढकलते, माझं काम आहे. तर गाईज फायनली याच प्रकारे आम्ही गादी मस्तपैकी, मी म्हणजे यांचं थंबनेल साठी जरा फोटो बिटो काढत होतो, बट गादी आम्ही ठेवलेली आहे. एवढी गाईज तुम्हाला छोटी दिसत असेल, पण ही गादी खूपच जास्त जड आहे. काय का मम्मी, लई जड आहे. एक गादी असते ती स्पंजची असते. म्हणजे आमच्याकडे आधी एक गादी होती जुन्या घरामध्ये, ती स्पंजची होती आणि ती एकदम नॉर्मल हलकी होती. काय का मम्मी, होती जड, पण- एक माणूस उचलू शकत. हा पण म्हणजे एक ताकदवर माझ्यासारखा माणूस उचलू शकत होता, बट ही गादी एवढी जड आहे ना, मी पण उचलत होती ती. बापरे खूपच जड आहे. दोन लोक तर लागलच. 2 लोक पण खूप मी हे बोललो. काय का आणि ते मम्मी, कपाटाचं गेलेलं आमच्या कपाटाला पडदा माझा हात दुखायला लागला. रिटर्न आलो, 1 घंटा जाऊन उभं तर राहिलो. मम्मी जेवायला काच. जेवायला का नाही, रात्रीची बिर्याणी तीच खायची. अरे रात्रीची बिर्याणी एवढीशीच आहे. भात पण आहे सुका, कुठला तो सुका भात. मी केलेला तोच ना, तो टाकून एवढी झाली. मग राहू दे, आम्ही मॅगी उशिरा खाली, पप्पा जेवले. तर काहीच पप्पा जेवलेले आहेत, मम्मीने पण मॅगी खाल्ले, तर मी फक्त उरलोय. तर मी आता ती उरलेली बिर्याणी, तो पण आहे का, तर उरलेली बिर्याणी आम्ही खातो दोघं मिळून भाव. आता मम्मी हे सगळे बेडशीट वगैरे मम्मीला मी टाकायला हेल्प करतो. भेटूया पुढच्या ब्लॉग. अरे तुझं गिफ्ट वाउचर कधी काम येणार? सूप मागव. हा, आज जेवण नाही, सूप मागव, ते खाऊन आमचं पोट भरेल. हा. तू मला- पप्पांच्या ऑफिस मधून मला भेटले गिफ्ट वाउचर 500 रुपये. म्हणजे झोमॅटो वरती तुम्ही 500 रुपयाचं काय पण मागू शकता. त्या लोकांचा त्याच्यावरती डोळा आहे का. मग खाणारच ना, आमच्या डोळा म्हणजे काय, वैभवने पण दिलं आपल्याला काय दिला. बर्थडेचे. आणि हा मी गेलेलो बाहेर, तर माझ्या भावाच्या बर्थडेला त्याला पप्पांच्या ऑफिस मधून वाउचर भेटलं होतं, तेव्हा या तिघांनी मिळून खाल्लं. आणि याला पण दिलेलं आहे एकदा. मला नंतर. तर आता बघूया काय सीन काय नाही. जसं झोमॅटोवरती ऑर्डर वगैरे दिली तर मी तुम्हाला दाखवतो पुढे. तू रिटर्न आल्यानंतर फॅन बंद करा बघा, फॅनचा एवढा आवाज येतोय. 2 सूप मागितलं होतं माझ्याकडे, 2 सूप आणि ते 5 राईस घेऊन आला. अय 2 सूप कटले, एकच सूप मागितला पण. अरे फुल सूप होता, फुल. फुल होता तो, हा म्हणजे तू मला मागितला तो फुल होता. फुल होता. म्हणून कितीला? थोडा राहिला. आता काहीतरी असेल, मला नाही आठवत, कितीला होता तेव्हा. माहिती नाही, काहीतरी असेल 210 रुपये झालेले. आणि ह्या बाईनी बोलतो पनीर राईस मागवा, एवढा 5 त्याच्यामध्ये पनीरच नव्हतं. गाईस पनीर राईस एकदम तेलकट ऑइली होता आणि त्याच्यामध्ये पनीर पण नव्हते. हे बघा बोले या लोकांचं काय चाललंय. चल टाकून घेऊया आपण. तर आता डायरेक्ट बघू, झोमॅटोला ऑर्डर देत असेल तर तुम्हाला दाखवतो, नाहीतर डायरेक्ट उरलेली बिर्याणी वगैरे खाताना दाखवतो. तर गाईस तुम्ही आता बघू शकता, आम्ही कलर मारायला दिलेलं कपाट एकदम कलर वगैरे फर्स्ट क्लासमध्ये मारून झालेला आहे. आणि हे लोकांना आम्ही दिलं होतं आमच्या बिल्डिंगच्या खाली, म्हणजे थोडंसं पुढे आहे, या लोकांना दिलं होतं. हे लोक म्हणजे आमचे थोडे ओळखीचे वगैरे होते म्हणून आम्ही यांना दिलं. आणि आमचं कपाटेनं ते खूपच गंजलं होतं म्हणून दिलं होतं. यांनी मस्तपैकी आता कलर वगैरे मारून आणलंय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचं कपाट आलेलं आहे एकदम चकाचक होऊन. एकदम आम्ही कलर वगैरे प्रॉपर दिला, तुम्ही बघू शकता. मम्मी तुला आवडला का. छान. इकडे तिकडे उजेड नाही ते. मला आवडलं. आवडला ना. तर आता आम्ही कपाट आतमध्ये ठेवतो. आता हे कपाट आम्हाला तिथं ठेवायचं तर थोडं मला तर वाटतं टाइम लागेल, कारण गाईज आमचा आधी कसा सीन होता माहितीये का, आम्ही कपाट इकडे ठेवायचो, पण आमचा आता असा प्लॅन झालाय की कपाट आम्ही इकडे ठेवायचा आणि हा जो सोफा आहे ना तो इकडे ठेवायचा. म्हणजे हा जरा असा पार्टी पण करू शकतो, तर तो आम्ही करतो. मग तुम्हाला दाखवतो हा रूम कसा दिसतो, कारण कसं आहे इकडे कपाट ठेवलं ना तर रूम छोटा दिसतो.
है ना मम्मी? बोल काहीतरी. नाही आता आपल्याला कपाट इथे ठेवायचंय हम्म. आणि सोफा या साईडला ठेवायचं. हा तर रूम वगैरे पण मस्त दिसेल आणि मोठा पण दिसेल. तर तुम्हाला आता सगळं मी करून झाल्यावरती दाखवतो. आता बघा पसारा आहे. बिफोर, हा बिफोर व्ह्यू आणि तुम्हाला आता नंतरचा दाखवतो की आता कलर वगैरे मारल्या कपाटाला तर याची पूजा वगैरे व्हायला पाहिजे. तर मम्मी आता याची पूजा करते. हळदी कुंकू लावले मस्त पैकी. जास्त नाही लावत कारण डाग पडते. डाग नाही पडणार मला तर वाटतंय. पण आपण मम्मी कपाट याच्या कलरचा बोललेलो ना. चॉकलेट आणि ह्याच मारून आलाय. जाऊ दे चांगलं आहे. आपण नको आपण चांगलं दिसतो. जाऊ दे. आम्ही ऍक्च्युली त्याला हा वाला कलर बोललेलो बघा. तुम्हाला दिसत असेल हा वाला बोललेला जांभळावाला तोच आम्हाला बोललेला. बट नंतर त्याने हाच कलर मारून आणला. जो आपला होता ना तोच मारला त्याने. चांगलं दिसतं. जाऊ दे आता आम्ही ढकलतो नंतर दाखवतो लावल्यावरती. तर काहीच आता आम्ही जेवायला बसतोय. लेट बसतो. किती वाजले? 4:30 वाजले. आता जेवायला बसले. एक उरलेली बिर्याणी आणि अंडा वगैरे आहे. एक कालवण, चिकनचं कालवण उरलेलं चिकन नाही आहे. मच्छीचं कालवण उरलेलं मच्छी पण नाही आहे. तर हा इकडे बघा जेवतोय मस्त हाताने. मम्मी पण खाली बसले. मम्मीला बोललो वरती बस पण मम्मी वरती काय बसत नाही. मम्मीला सवय खाली बसायची. मम्मीला सवय आहे खाली बसायची. मम्मी ओके. मला खाली बसायची सवय. टिक्का वगैरे लावलाय मस्त कपाटाचा. आता जेवते वगैरे नंतर बघू रात्री काय सीन असेल किंवा आम्ही बाहेर जाणार आहे कारण पप्पांचं काम आहे आणि पप्पा मला जायचा मूड नाही पण पप्पा बाई पाठवल्याशिवाय राहणार नाही. तर तेव्हा आपण शूट करू. काय मला असं वाटतं ब्रो रात्री काय मागवणार आहे फक्त. तर रात्री अरे उद्या ऑफिसला जायचंय. मागवायचं असेल तर 7लाच मागू. 7ला मागू ना. तर 7ला आम्ही बघू काय सीन होते तर दाखवतो पुढे. तर गाईस आता आम्ही आमचा व्हिडिओचा एंड करतोय. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. मोठा ब्लॉग आता संडेला येईल डायरेक्ट. म्हणजे संडे टू संडे येईल. आता मिनी ब्लॉग उद्या टाकेल मी. चला बाय बाय. बाय.